एक संधी असणार आहे. तर दोघांमधली ही मॅच आपल्याला बघायला भरपूर मजा येणार आहे. चला बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत दर्शन अहिरे. स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडमध्ये विघ्नेश सागतो. पहिल्या चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न, परंतु जो चौकारचा बॅनर आहे त्या साईडून गेल्या कारणे एकेरी धाव भेटली जाते. पहिली धाव फलकावती लगावली जाते डिक्लेअरच्या स्वरूपात. एक पहिलाच निश्चित आपण पाहतोय या रिसॉर्ट मार्फत आपल्याला बहुमोल देणगी मिळालेली. आणि पुढच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला होता दर्शननी, परंतु पुढच्या चेंडूवरती विघ्नेश साकलतोड्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. येतोय चौकार. गॅप मोठे त्या कारणे त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलवरती निश्चितच पुरेपूर समाचार घेतला, थोडंसं जागा बनवून आणि त्या चेंडूला 4 धावांचा लीड पाठवला. आणि त्याच्यानंतर एक चांगला चेंडू पडला आशिष मार्फत, आणि तो चांगला चेंडू पडल्यानंतर त्याला सन्मान देत असताना 1 रन धावून काढली गेलेली आहे विघ्नेशच्या मार्फत. आता मात्र कव्हरच्या दिशेला फिल्डिंग झालाय. आलोक सिंग त्या ठिकाणी आहे आणि आलोकने अडवल्यानंतर बॅकअप त्या ठिकाणी करत असताना रितेश राणेला पाहिलं. 1 रन नक्कीच धावसंख्या 1 ने वाढेल आणि 7 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात. एक चौकार निश्चित ठोकला गेलेला या षटकामध्ये आणि त्या कारणे धावफलक 7 वरती आणि या 5व्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव आणि या एकेरी धावांशी 8 वरती जाऊन पोहोचलाय. आणि शेवटचा बॉल असेल या षटकातला. आशिष एक खराब चेंडू पडला होता, परंतु त्यावरती निश्चितच त्या खराब चेंडूवरती नसीहत दिली होती आणि त्याच्यानंतर ते चेंडू आपण भरपूर चांगले पाहिले पाहिजे. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव येत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांकडनं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या चेंडू जो खराब येईल त्याच्यावरती आघात केला जातो, जे चांगले असतील त्याच्यावरती सिंगल रोटेट करणं निश्चितच गरजेचं आहे. आणि ते करत असताना दोन्ही फलंदाजांनी आता मात्र पहिल्या षटकामध्ये 9 धावा गोळा केल्यात. देऊया डीजेला संधी आणि ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये. गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या. गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या. गाठ उतरून बाया कोकणात आल्या. चला पहिलं षटक मध्ये 9. आता मात्र जागृत गोलंदाजी मार्गवरती आलाय एक यंगस्टर असा गोलंदाज. पहिला चेंडू थोडासा वाट पाहिली, थांबले आणि त्या चेंडूवरती घात केला आणि आघात केल्यानंतर आपण पाहतो चेंडू सीमारेषे पार 4 धावांसाठी गेलाय. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबा मध्ये पोरार नाले गावाची. सुरेख चेंडू होता. आपण पाहिलं अक्षर रिपोर्ट मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस जास्त टर्न होता चेंडूमध्ये, परंतु आखूड जास्त होता. आखूड जास्त असल्या कारणे आणि स्पीड ही थोडा कमी होता, त्या कारणे आपण पाहिला वेळ भेटला त्याला हिट करण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दर्शनने ठोकलेला चौकार. 4 धावांची वाढ केल्यानंतर आपण पाहतो पुढचा चेंडू सुरेख पडला, चांगला पडला, त्या कारणे एकेरी धाव घेतली गेलेली आहे. एकेरी धावांची 14 वरती धावफलक पोहोचलाय. ज्या ठिकाणी 8 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. हा सुद्धा चांगला चेंडू निश्चितच टॅपचे सारे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कव्हरच्या दिशेला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटीची गडा लागल्यानंतर खेळपट्टीवरतीच पडला आणि एकेरी धाव मिळालाय. एकेरी धाव मिळाल्यानंतर धावफलक 15 वरती जाऊन पोहोचले जरूर, परंतु या षटकाचे 3 चेंडू. हो हा सुरेख चेंडू. फिल्डिंग चांगली केली गेली होती. थोडंसं वेगाने चेंडूवरती आले होते आणि वेगाने आल्यानंतर थोडंसं गॅदर करून पटकन फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्यावेळेस गॅदर केला त्यावेळेस फेकी करत असताना थोडा चेंडू सुटला, त्या कारणे 1 रन या ठिकाणी कंप्लीट झालाय या षटकामध्ये. पण आतापर्यंत 7 धावा आल्यात आणि या ठिकाणी जबरदस्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला होता चेंडू थांबवण्यासाठी महेश आणि आशिषने, परंतु तो असफल राहिलाय. चेंडू 4 धावांसाठी गेलाय. विघ्नेशच्या बॅटीतला हा दुसरा चौकार. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. चौकार आल्यानंतर धावफलक आणखी 4 ने पुढे सरकलाय. जागा बनवली. कव्हरच्या दिशेला मारला फटका. आलोकनी चेंडूला अडवलाय. फेकी आलाय. फेकीला गॅदर सुद्धा केलाय. यष्टीला स्पर्श सुद्धा केलाय. पंच कन्फर्म करतील. हा विघ्नेश ज्यावेळेस स्पर्श केला चेंडूला यष्ट्यांना चेंडू, त्यावेळेस विघ्नेश आपल्या क्रीज मध्ये होता का? बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. ना एकविरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या. बाया माझ्या साजनी माऊल्या.
चला नॉट आउटचा इशारा आलाय आणि नॉट आउटचा इशारा आल्यानंतर आपण पाहिलं 2 षटकाचा खेळ संपायला. एक चेंडू बाकी आहे. नाही, ओव्हर झालाय. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव आलाय. हे षटक आपण पाहिलं आतापर्यंत 12 धावांचं षटक राहिलंय आणि त्या कारणे 2 षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्यात आणि हे तिसरं षटक आता मात्र पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेचं षटक नक्कीच असेल. विदाउट पॉवर प्ले खेळत असताना 2 षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्यात. आपल्याला 3 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतो हे पॉवर प्लेचं षटक म्हणजे एक चान्स असणार आहे अजून मोठे फटके मारण्यासाठी या षटकामध्ये. परंतु आशिष समोर हा चान्स घेणं इतकं सहज ठरणार नाहीये. नोचा इशारा पंचांकडनं आलेला आहे आणि यस पंचांचं लक्ष वेधून राहिलं होतं ज्यावेळेस जबरदस्त नजर आहे. पंच गंभीर पाटील यांच्या नजरेच्या आड आपण त्यांना नजर त्यांची चुकू शकत नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकू शकत नाही कोणताही खेळाडू, अशी त्यांची नजर. पाहिलं फिल्डर रेषेवरती होता आणि त्या कारणे नो दिलाय. हो चांगला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह बॅट फिरवली होती जरूर, परंतु बॅटची खालची कडा लागून खेळपट्टीच्या बाजूला चेंडू केल्यानंतर एकेरी धाव या चेंडूवरती आलाय. 23 धावा फलकावरती लगावल्या जातात. त्या मात्र लेक्स्टमच्या भरपूर बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय. अबांतने धावसंघामध्ये आणखीन एक धाव लगावली जाते. सरळ बॅटीने मारला फटका, क्रॅकिंग शॉट. दर्शन हिरेच्या बॅटून येतोय दणदणीत चौकार. आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय क्रिकेट आमची जान, आय क्रिकेट आमची शान, आय पुरेपूर फायदा पॉवर प्लेचा निश्चित उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडू आतापर्यंत पडल्यात आणि 7 धावा या 2 चेंडूमध्ये गोळा केल्यात. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा चेंडू लेग स्पिनचा मारा निश्चित आशिषने केला होता आणि त्या चेंडूला पाहिलं, पळताळलं आणि हलक्या रीतीने ढकलून दिला ऑन साईडला. एकेरी धाव या चेंडूवरती आलेली आहे. एकेरी धाव आल्यानंतर धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 29 वरती पोहोचलाय. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. ओहो जबरदस्त शॉट होता परंतु कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण रितेश राणे मार्फत. डॉट बॉल आलाय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आशिष होते. आशिषने पकडलाय, झेल संपवलाय खेळ या विघ्नेश साखलतोडेचा. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. शेवटचा चेंडू बाकी असेल. या 5व्या चेंडूवरती आपण विघ्नेशला बाद होताना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू निश्चित विकास धसकर कव्हरच्या दिशेला मारलेला क्रॅकिंग शॉट येतोय. 4 धावा या शेवटच्या चेंडूवरती. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. जबरदस्त बॅटिंग सुरुवात दर्शननी केली होती. त्याच्यानंतर सुरुवात विघ्नेश आणि दर्शननी केली होती आणि त्याच्यानंतर 1 डाऊनला आल्यानंतर पहिल्या चेंडूला चौकार ठोकतोय विकास आणि धावसंख्या आपण पाहिले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा फलकावती लगावल्या. शेवटचं षटक बाकी आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर 9 धावांचं, त्याच्यानंतर 12 धावांचं षटक, त्याच्यानंतर आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक सुद्धा 12 धावांचं येताना आपल्याला पाहायला मिळालं. एक गडी बाद झाला जरूर, परंतु एक चांगली टोटल आतापर्यंत सेट केली गेली आहे. शेवटचं षटक बाकी आहे. रितेशचा पहिला बॉल ऑन साईडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु जो चौकाराचा बॅनर आहे त्या साईडनं गेला. त्या कारणे
एकच रन मिळेल त्या चेंडूवरती. एका धावानिशी धावफलक 34-34. 5 चेंडू बाकी आहेत. विकास दसकर आपण पाहतो एक पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून एक चेंडू 4 धावांवरती खेळतोय. आता मात्र कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी फिल्डिंग चांगली आणि फिल्डिंग चांगली केल्यानंतर फेकी सुद्धा चांगली आणि गॅदर केल्यानंतर विकास आपल्या क्रीजमध्ये नव्हता त्या कारणे गडी बाद. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. नाही एक विरा आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या साचणी साचणी माऊल्या. बाया माझ्या साचणी साचणी माऊल्या. ताट उतरवली बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साचणी. थँक्यू सो मच. माहोल आता बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. कॅमेरामध्ये आपण पाहिलं कव्हरची दिशेला फटका चांगला आहे परंतु तितकीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आहे त्या ठिकाणी आणि सेकंड नावचा फलंदाज मार्क स्ट्राईक एंडवरती येतोय. 35 धावा फलकावत या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न चांगला केलाय रितेशने. कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी जागरूच्या हातून जवळजवळ चेंडू सुटला होता परंतु राहुलने चांगलं बॅकअप दिलं. फेकी केली तोपर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजाने एकेरी धावून काढली आणि धावून काढल्यानंतर धावफलक 36 वरती पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल बाकी असतील. जागा बनवली. सरळ बॅटीने खेळला फटका. या ठिकाणी ओहो फेकी केली होती. गॅदर करण्यामध्ये थोडंसं चुकी केली आणि चुकी केल्यानंतर एक रन कंप्लीट झाली आणि दुसरी रन सुद्धा जवळजवळ या ठिकाणी कंप्लीट केलाय. पंचांकडे दात बघितल्यानंतर पंचांकडे जेव्हा बघितलं आपण पंचांनी मान डोलावली की नॉट आउट आहे परंतु पंच पडताळतील की माझा निर्णय हा बरोबर आहे का. हळुवारपणे घेण्याचा प्रयत्न. चेंडू पकडताना चेंडू सुटला आणि मार्क आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांची धावफलक 38 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार 42-43 एक रन 39-40 परंतु येतोय चौकार. 4 धावांनी वाढ आणि धावफलक पोहोचलाय 42 आणि 43चं टार्गेट येणाऱ्या 4 षटकांमध्ये धर्मा 11 संघासाठी. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. देव कृपा मावर अग्री कोल्यावर. तुझे डोंगरावर देव कृपा मावर अग्री कोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. देव कृपा मावर. चला टॉस साठी यायचं आहे. टीम जीवदानी माऊली आणि टीम JSR 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. चला स्क्रीनवरती आपण पाहू शकता एक्वा पॅलेस रिसॉर्टची आपण व्हिडिओ पाहू शकता. कोणत्या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे कशा पद्धतीने आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतोय ते आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवरती आणि त्याचा आस्वाद नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपण घेऊ शकता तिथे जाऊन. चला टॉस साठी घेऊया. 2 संघ एका ठिकाणी जीवदानी माऊली संघ दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय JSR 11 संघ. मी विनंती केली आपले नयन कालुष्टे सर आपल्या हस्ते हा टॉस केला जाईल. क्रिकेट क्लब
चला एका ठिकाणी डीएनसीसी दुसऱ्या ठिकाणी दत्तगुरु क्रिकेट क्लब असा कॉल द्यायचा आहे. आपले नयन कालुशे सर यांच्या हस्ते हा टॉस उडवला जातोय. डीएनसीसीचा कॉल आहे आणि आलाय डीएनसीसी. तर नाणेफेक जिंकलाय जीवदानी माऊली संघाने. नयन सरांना आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तोपर्यंत यांना 2-3 प्रश्न विचारून घेतोय. जीवदानी माऊली संघ टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. पहिल्या मॅच मध्ये थोडासा कमी पडला होता, परंतु त्याला बाजूला अनुसरून आता मात्र कोणत्या पद्धतीची रणनीती केली आहे? असं काय स्पेशल रणनीती नाही आहे. आम्ही नॅचरल गेम खेळू. खूप खूप शुभेच्छा असेल या मैचला. जय सर. सौरभ भाई आपको भी ये मैच के लिए बहुत बहुत शुभकामनाएं होंगी. टॉस जिंकलाय जीवदानी माऊली संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सौरभ भाई आपका एनर्जी फ्रूट ड्रिंक आपला प्रोटीन वेफर बार. चला वळूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 43 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य धर्मा 11 संघासाठी. आणि तो लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेले सलामीर बॅटर आपण पाहतो आशिष पाटील आणि रितेश राणे. आणि पहिले षटक टाकण्यासाठी ॲलन कोळी याला आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू टाकले, 2 चेंडूमध्ये 2 धावा गोळा केल्यात. भलं मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मोठे फटक्यांची गरज असेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं रितेश राणेची खेळी 17 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली होती. आणि ती खेळी पुन्हा एकदा साकारावी लागेल जर ह्या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. कव्हर दिशेला टॅपचे सारे मारायला फटका या ठिकाणी करण निजाई त्या ठिकाणी आहे. त्या चेंडूला फक्त मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला अडवलाय. एकच धाव भेटेल चेंडूवरती. 4 मध्ये 4 आतापर्यंत आल्यात. ॲलनची चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथ वरती टाकणारी ही गोलंदाजी आतापर्यंत राहिलाय. कव्हर दिशेला झेलची संधी होती, परंतु झेल सुटल्यानंतर डिक्लर मध्ये जातोय चेंडू. एकच धाव भेटेल या चेंडूवरती आणि ही 1 रन मिळाल्यानंतर धावफलकावरती 5 चेंडूमध्ये 5 धावा 43 धावांचा पल्ला गाठत असताना धर्मा 11 संघ. शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती आशिष नक्कीच मनामध्ये विचार करेल एक मोठा फटका यावा. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटची खालची कडा लागून थोडासा हळुवार चेंडू गेला होता. मार्कने त्या चेंडूला अडवला, फेकी केली. 1 रन भेटेल आणि 1 रन आल्यानंतर आपण पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती. यस डीजे मयूर. पहा 6 आल्यानंतर आता मात्र इक्वेशन काय आहे? 18 मध्ये 37चं इक्वेशन. एक भलं मोठं आव्हान, एक भलं मोठं इक्वेशन समोर आहे आणि त्याचा पाठलाग कुठल्या पद्धतीने होईल, त्याचा रोग कुठल्या पद्धतीने होईल ते दिसून येईल आपल्याला. दरम्यान पहिला चेंडू विकास जसकर दुसरं षटक टाकत असताना आपण पाहतोय थोडासा चेंडू खाली राहिला, मारण्यासाठी या ठिकाणी सुटेबल नव्हता, त्या कारणे डॉट बॉल जातोय. पॉवर प्लेचं षटक निश्चितच या षटकामध्ये घेतला गेलेला आहे. पॉवर प्ले कोलटपा चेंडू ओहो गॅप मधून विकास आणि ॲलनच्या गॅप मधून निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय आशिषच्या बॅटीतून. चार धावांनी वाढ, 10 धावा फलकावरती. पहिला डॉट आलेला होता आणि त्याच्यानंतर त्या डॉटला भरून काढण्यासाठी हा ठोकलाय चौकार. ऑन साइडला डिक्लर आहे. एकच भेटेल हा एकच रन भेटेल या चेंडूवरती. गेट वरती ज्या गाड्या आहेत त्यांना विनंती अशी आहे त्या गेटवरनं गाड्या काढून मध्ये मैदानामध्ये आणून लावायच्या आहेत. त्या ठिकाणी जे येतील त्यांना यायला थोडा प्रॉब्लेम होईल, तर विनंती असेल आपल्याला. थँक्यू सो मच. ओहो बॅटीची वरची कडा, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होतोय बाद. रितेश राणे बॅक टू डिपार्ट गॉन.
आलोक आलेला आहे. वन डाऊनचा फलंदाज. पहा डेव्हिड आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याची परछाई आपल्याला दिसते. त्याचे सहमित्र आता मात्र माहोल बनवण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइडला शॉट मारत होता, परंतु चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय आणि हा डॉट बॉल आल्यानंतर हे षटक मात्र संपलं. एक चौकार लगावला होता जरूर, परंतु हे षटक फक्त ना फक्त 6 धावांचं राहिलंय. पॉवर प्लेचं षटक निश्चित आपण पाहिलं, फक्त ना फक्त 6 धावांचं. 3 डॉट चेंडू टाकल्यात विकासने या षटकामध्ये आणि फक्त 6 धावांचं षटक. 6 धावा आल्यानंतर आपण पाहतो 2 ओव्हरमध्ये 12 आल्यात. आता मात्र 12 मध्ये 31 ची गरज. रविकांत गरज गोलंदाजी मार्कवरती आलाय. हे तिसरं षटक टाकण्यासाठी पहिल्याच चेंडूवरती ड्राईव्ह केला होता. डॉट बॉल आलाय. थोडासा वेगवान टाकण्याच्या प्रयत्नामध्ये भरपूर आखूड टप्पा पडला. नोचा इशारा पंचांकडला आलाय आणि नो +1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जातील. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि फ्री हिटची संधी. नो पडलाय तर नक्कीच फ्री हिट असेल या चेंडूवरती. ऑन साइडला कडक फटका गॅप मधून बघत राहिले क्षेत्ररक्षक आणि 4 धावांसाठी गेलाय चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय आणि जे आपण मोठा होतं त्याला थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर वाईटचा इशारा पंचांकडे आलाय. आणखीन एक अवांतर चेंडू. 10 मध्ये 24 ची गरज आहे. 10 मध्ये 24 ची गरज आहे. निश्चित थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न रवीचा, परंतु या ठिकाणी खराब प्रदर्शन आतापर्यंत राहिलंय. परंतु रवी जाणतोय कमबॅक करणं आणि तो कमबॅक होईल का यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण आतापर्यंत एकच चेंडू संपला. एक चेंडू मध्ये 7 धावा गोळा झाल्यात. 2 चेंडू झालेत. 2 चेंडू झालेत आणि 7 धावा गोळा झाल्यात आणि 4 चेंडू या षटकातले बाकी असतील. पुन्हा एकदा फिल्डिंग वरती नजर फिरवली जाते. कोणत्या पद्धतीची आहे फिल्डिंग सजवल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती रेडी झालाय आशिषला चेंडू टाकण्यासाठी. आकुटाप्याच्या चेंडू टॅपच्या सारे खेळायला फटका जाऊन दिला 1 रनसाठी आणि 1 रन आल्यानंतर धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 20 वरती जाऊन पोहोचलाय. 20-20. धर्मा 11 संघ प्रयत्न करतोय. प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक मोठी टोटल समोर आहे. त्याचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू फिरतोय. काहीच कळत नाहीये. आलोकला डॉट बॉल येतोय. खोलवर टप्प्यात चेंडू. आता मात्र फटका चांगला मारला. विघ्नेश साकलतोड्याला भेदून गेलाय चेंडू. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच. जो प्रयत्न या अगोदर चेंडूवर करवतोय तो प्रयत्न आता मात्र सक्सेसफुल झालाय. कव्हरची दिशेला फिल्डिंग चांगली. रोहित पाटील त्या ठिकाणी होते आणि चेंडूला ज्या पद्धतीने आपण अगोदर पाहिलेला आहे भरपूर वेळा तोच नजारा पुन्हा एकदा दिसलाय. स्वतःला झोकू दिलं चेंडूला अडवलाय. एकच धावालाय चेंडूवरती. दरम्यान हे तिसरं षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 रन आपण पाहतोय धावफलकावरती. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे आणि 18 धावांची गरज म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती हाणामारी, प्रत्येक चेंडूवरती फटकेबाजी आणि प्रत्येक चेंडूवरती ठोकाठोकी करायची गरज आहे. विघ्नेश साकलतोडे 4थ्या षटकामध्ये येतोय. हे षटक टाकण्यासाठी ज्यावेळेस 18 धावा रोखायच्या आहेत. आलोक सरळ बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी दर्शन हिरे चेंडूवरती आलाय आणि फेकी केलाय. 1 रन काढण्याच्या प्रयत्नामध्ये आशिष होतोय बाद. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी कोल्यावर. थँक्यू सो मच. विकेट आलाय पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने. आता मात्र 5 मध्ये 18 ची गरज आहे. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. विकेटशी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडूला अडवलाय. डॉट बॉल.
आणखीन एक डॉट बॉल. आता सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे कारण 3 मध्ये 18ची गरज आहे आणि विघ्नेश समोर हे 3 मध्ये 18 म्हणजे नामुमकिनच आहे. त्रिफळा उद्ध्वस्त. 3 चेंडू डॉट टाकल्यानंतर आता बदल त्रिफळा उद्ध्वस्त करतोय विघ्नेश. एकवीरा माऊली एकवीरा माऊली एकवीरा माऊली नागरी कोल्यांची सावली एकवीरा माऊली एकवीरा माऊली आगरी कोली लोकांची. नवीन फलंदाज. चला शेवटचे 2 चेंडू बाकी असतील ॲज अ फॉर्मॅलिटी. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल जवळजवळ हे षटक पूर्णतः डॉट जाईल का. हलक्या हाताने खेळून काढला चेंडूला अडवलाय तर जयू दुर्गेश 11 हे मॅच जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. अंतिम 12 मध्ये येणारा पहिला संघ मिळालाय तो म्हणजेच जयू दुर्गेश 11 संघ. चला लगेचच मला तर मॅच